हॅलो गाईज, आज आपल्याकडे टाटा एस गाडी आली. जे गिअरबॉक्स उघडणार आहे आपण. क्लच प्लेट गेली म्हणून आपण गिअरबॉक्स उघडणार आहोत. तुम्हाला जॉईंट उघडायचं आहे. जॉईंटला इथं 10चा बोल्ट असतो, चाकी असते, बोल्ट असतं. ते तुम्हाला चेक करून बरोबर उघडायचं आहे. इथं आपल्याला 10चा बॉक्स लागेल, मागं 13चा पट्टीपाना लागेल ते उघडण्यासाठी, जॉईंट उघडण्यासाठी. हे असं मशीन उघडायचं झालं, 10चा बॉक्स लावून तुम्हाला उघडून घ्यायचं आहे. असं एक शाप लावून घ्यायचं आहे तुम्हाला जॉईंटला, कारण की गिअरबॉक्समधून ऑइल बाहेर येणार नाही आहे. क्लच वायर बाहेर काढून घेणार आहे पहिले आपण. हे असं तुम्हाला 10चा बॉक्स लावून, नाहीतर रिंग पट्टी लावून तुम्हाला असं ओपन करायचं आहे. आपल्याकडे मशीन आहे म्हणून आपण मशीनने लूज केलं आहे. जॅक लावून घ्यायचं आहे. नंतर आम्ही क्लच वायर ओपन केलं आहे. मग आता क्रॉस मेंबर आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. तर याला 14चे नाही तर 16चे बोल्ट असतात. आता सध्या याला 14चे बोल्ट आहेत, तर इथं 2 आहेत आणि या साईडला 2. हे बघू शकता तुम्ही, ह्या साईडला 2 आहेत. हे दोन्ही आपल्याला ओपन करायचे, बाहेर घ्यायचे. हे असं आपल्याला ओपन करायचं. हे 4 नट आहेत आपल्या, इकडे पलीकडे पण आहे आणि या साईडला पण. हे दोन्ही आपल्याला बाहेर घ्यायचे 14च्या बॉक्सने. हे असं आपलं 14चं बोल्टनी खाली पट्टी पाना नाही तर रिंग पाना लावायचं. मग आपल्याला हे असं फिरवायचं, ते बरोबर सगळं बाहेर येईल. हे आलं बघा. हे बघू शकतो आपण, डायरेक्ट क्रॉस मेंबर बाहेर घेतो आहे. असं मशीन लावायचं आपल्याला, खाली पट्टी पाना नाही तर रिंग पाना लावायचं आपल्याला असं डायरेक्ट आपण. मग त्यानंतर गन फिरवायचं आपल्यालाही. त्याशिवाय हे होतं, झालं आपलं निघलं. क्रॉस मेंबरचे 14चे 4 बोल्ट लूज करून झाले आपल्याला. क्रॉस मेंबरच्या साईडला बरोबर इथं बघू शकता, ह्याला 16चा बॉक्स नाही तर 17चा बॉक्स लागतो. हे आपल्याला उघडायचे दोन्ही साईडला, राईट आणि लेफ्ट साईडला, दोन्ही साईडला. ते बघू शकता, त्या साईडला पण 2 आहेत. तर हे आपल्याला बाहेर घ्यायचं अख्खा क्रॉस मेंबर आपला, मग नंतर ना बाहेर येईल. असं आपल्याला 16चा बॉक्स 17चा बॉक्स लावून आपल्याला असं ओपन करायचं. हे बघू शकता, आला बाहेर. जसं आपण लेफ्ट साईडचं उघडलं तसं आपल्याला राईट साईडचं पण उघडायचं. तर तुम्हाला 17चा बॉक्स लावून तुम्हाला उघडायचं आहे. हे बघू शकता, उघडतोय. डबल लावलं त्यांनी. हे उघडायचं पूर्ण बोल्ट उघडलं क्रॉस मेंबरचे. हे बघू शकता, इकडचं पण उघडलं आहे. क्रॉस मेंबरचे आम्ही सगळे 8च्या 8 बोल्ट उघडले. तिकडं 2 असतात, ह्या साईडला 2 असतात, तुम्हाला दाखवलेलं गेल्या टायमी. बघा, इकडे 2 असतात, ह्या साईडला 2 असतात आणि ह्या साईडला. हे सगळे नट आम्ही उघडलेत. आता क्रॉस मेंबर आम्ही बाहेर घेणार आहे. हे क्रॉस मेंबर आम्ही साईडला ठेवलं. आता गिअर धाडकाचं एंड आणि लिंक रॉड हे आपण उघडणार आहे. आता हे सगळं आपल्याला साईडला घ्यायचे. आता आम्ही गिअर धाडकाचं एंड ओपन करतो आहे. त्याला 17चा रिंग आणि मागं 12चा पट्टीपाना लावला आहे. हे असं आपल्याला बाहेर घ्यायचे, लूज करून तुम्हाला बाहेर घेऊन टाकायचे नट. हे असं तुम्हाला लिंक रॉड आणि गिअर धाडकाचं आपण साईडला घेतलं. आता हे आपल्याला असं साईडला लावायचे. इथं एक अर्थिंगचा बोल्ट आहे 12चा, हा पण आपल्याला ओपन लूज करायचं, बाहेर घ्यायचं. हे पण हे बघू शकता, असं आपल्याला बाहेर घ्यायचं. आता आपल्याला पुढं जायचं आहे. तर इथं आपल्याला एक 14चा बोल्ट दिसतोय तुम्हाला खालच्या साईडला. हे 14चा बोल्ट इकडे एक आहे, वरती 2 आहेत असे. आणि स्टार्टरचे 3 बोल्ट आहेत, ते पण आपल्याला लूज करायचे. ते पण दाखवतो तुम्हाला कसे. गिअरबॉक्सच्या पुढं पण आहे, स्टार्टरच्या खाली आहे बोल्ट. हे पण आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. हे बघू शकता, जो आपण उघडला तो 14चा आहे. इथं 12चा लागतो स्टार्टरला. हे आपण ओपन केलं इकडचं स्टार्टरचं. हे जे 2 दिसतात ते तुम्हाला स्टार्टरचे बोल्ट आहेत. हे दोन्ही, एक आणि हे दोन्ही स्टार्टरचे बोल्ट आहेत. हे पण आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत बाहेर. 12चं पाण्यात लागतं त्याला. 12च्या बॉक्स पाण्यानेच तुम्हाला उघडायचं आहे. लेफ्ट साईडला अर्थिंगचा बोल्ट आहे, हे पण आपल्याला काढायचं आहे. 14चाच बॉक्स लागणार आहे इथं तुम्हाला. त्या 14च्या बॉक्सने तुम्हाला ओपन करायचं आहे. हा जो 14चा बोल्ट आहे, हा पण एक आहे आणि ह्या साईडला पण एक आहे. बघू शकता, हे दोन्ही तुम्हाला लूज करायचे आहेत 14चे बोल्ट. हे असं तुम्हाला लूज करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, या साईडचं पण आपण लूज केलं आहे. ह्याला पण बोल्टला बाहेर घ्यायचं तुम्हाला. गिअरबॉक्सचे सगळे नट आपण लूज केलेले आहेत, सगळे बाहेर घेतलेले आहेत. तर आपल्याला गिअरबॉक्स आता खाली घ्यायचे, सावकाशपणे घ्यायचे. हे वायर जे दिसतात हे तुम्हाला थोडंसं वरती अटकवायचे, एक साईडला लावायचे वायरी सगळे तुम्हाला. मग गिअरबॉक्स खाली घ्यायचे तुम्हाला. हे बघू शकता, आता गिअरबॉक्स आम्ही खाली घेतला आहे. टाटाचं गिअरबॉक्स खाली घेऊन झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.